मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे बंद झालेत का? सुरू असतील तर ते भविष्यात बंद होऊ शकतात. एवढंच नाही तर सरकार तुमच्यावर कारवाई देखील करू शकतं. आता हे सगळं तुमच्यासोबत घडू नये यासाठी काय करायचं सांगते. नमस्कार, मी आरती औटी. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या कामाची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना तातडीनं ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. आता ही प्रक्रिया भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे, असं त्या म्हणाल्यात. या योजनेअंतर्गत पात्र महिलांचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे आणि पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. आता जर तुम्ही ई-केवायसी केलं नाही तर काय होईल? तर ई-केवायसी जर तुम्ही 2 महिन्यांच्या आत केलं नाही तर सरकार तुमच्यावर कारवाई करेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी करायचं कसं? तर सरकारच्या ladkibahin.maharashtra.gov.in वर तुम्हाला जायचंय. या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर तुम्हाला लगेचच खाली ई-केवायसी करण्यासाठी एक येलो कलरमध्ये पॉपअप दिसेल. त्या पॉपअपवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि संपूर्ण ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची. आता ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सोबत ठेवायचंय, म्हणजे ई-केवायसी करणं सोपं जाईल. अशाच प्रकारच्या योजनांशी संबंधित माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.